मराठा आरक्षणचा मुद्दा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणमध्ये बसले, तर तुम्ही काय सांगणार आहात? महायुतीच्या परफॉर्मन्स मध्ये तुम्हाला असं वाटते कुठे ना कुठेतरी आता इम्पॅक्ट होईल किंवा झालं होतं पुढच्या वेळी? हे पहा, हे दोन विषय वेगळे आहेत। आपण जे एक पहिला मराठा आरक्षणाच्या बाबतीत सगळे सोयरेचा ड्राफ्ट जो 26 जानेवारीला वाशी येथे देण्यात आलेला आहे जरांगे पाटलांना, त्या बाबतीतला निर्णय सरकारने तातडीने करावा अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही कालपासून करतोय, प्रयत्न करतोय। मी गेलो होतो वर्षावरती, परंतु मला वेळ मिळाला नाही। आज वेळ देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। आज जाऊन त्यांना विनंती करतो की जे काही करायचं आहे या आरक्षणाच्या प्रश्नांच्या संदर्भात, पहिला मेन प्रश्न जो आहे तो सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला आहे, तर त्याचं एक घाव दोन तुकडे तातडीने सरकारने करावं, हे भिजत घोंगडं ठेवू नये अशा प्रकारची मागणी आहे। सर, दुसरा प्रश्न असा आहे, आता बीडमध्ये लोकसभाच्या जेव्हा निवडणूक होती तेव्हा उमेदवारी जे आणि भाजपला एवढं यश नाही मिळालेलं होतं बीडमध्ये, तर तुम्हाला असं वाटते आता विधानसभेच्या निवडणूक येणार आहे, तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचं परफॉर्मन्स वेगळं होणार आहे किंवा ह्या आरक्षणचा विषय पुन्हा एकदा उचलला गेलेला आहे तर कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट होईल? हे पहा, बीडमध्ये जो आमचा पराभव झालेला आहे तो दुर्दैवानं पराभव झाला आहे। अतिशय कमी मताने आम्ही तिथे निवडणूक आलेलो आहोत। शेवटी पराभवच असतो, विजय असतो। एक मताने झाला काही कमी मताने झाला, तर तो आम्ही मान्य केलेला आहे। आता त्या पराभवाच्या कारणमीमांसा पार्टीच्या फोरमवरती करू, पार्टीच्या फोरमवरती बोलू आणि याच्यातनं पुढे काय मार्ग काढायचा याचा निर्णय आपण करू। राहिलं विधानसभेच्या बाबतीत आपण जे बोलताय, माझं मत आहे की विधानसभा खूप लांब आहे, अजून पुलाखालनं 6 महिने पाणी जायचं आहे। त्याच्या बाबतीत काय निर्णय होतात, काय नाही होतात, कोणत्या पक्षाबरोबर राहतो, कोण नाही राहत, काय होतं, हे सगळ्या गोष्टीचा हे होऊन पुढं निर्णय होईल। परंतु सद्यस्थितीमध्ये जे जाणवतं आहे त्या बाबतीतले निर्णय, जे आरक्षणाच्या बाबतीतला निर्णय असेल, फर्स्ट प्रायोरिटी त्याला द्यावी। दुसरं, शेतीच्या मालाच्या संदर्भामध्ये ज्या अडीअडचणी झालेल्या आहेत त्याच्या बाबतीतला निकाल जे आहेत ते तातडीने घेतले पाहिजेत। आणि तिसरं म्हणजे हे जे दलित बांधवांमध्ये, आदिवासींच्यामध्ये आमच्याबद्दलचा गोड गैरसमज पसरवण्यामध्ये समोरच्या बाजूचे लोक सक्सेसफुल झालेले आहेत, तो कसा निघेल आणि त्या घटकांना आम्ही कसं जवळ करू, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी राहणार।